आता आपण आलो हे खापरावरच्या पुरणाच्या पोळ्या कशा बनतात त्या बघायला. ही सगळ्यात स्पेशल पुरणाची पोळी आणि ही खानदेशात सगळ्यात जास्त फेमस आहे. तुम्हाला दाखवतो मी कसं बनताय, कसं बनवणं चालू आहे आईचं. ही अशी मोठी पुरणाची पोळी बनवली जाते की त्यात टाकण्यासाठी जे पीठ असतं ते आणि ते पुरणाचं आहे. आता आपण खाली जाऊन बघूयात मयुरी काय करते बरं. हॅलो, काय करतेस? भज्यांची तयारी. ओ, भजनची तयारी चाललीस. काय स्पेशल आज? आज पुरणपोळीचा बेत मांडे, खापरावरची पुरणपोळी फॉर बर्थडे बॉय. ओ, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असाच मोठा हो. एवढा मोठा झालो ते अजून. मोठा हो, खूप मोठा हो. किती 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 मोठा हो. हाईटने नाही, प्रगतीचा. प्रगती चालली. आम्हालाही होतं. कोणी प्रगती असेल तर कमेंट करा नक्की. नुसतं बोल प्रगती करा. प्रगती आहे आय एम वेटिंग फॉर यू. त्यांनी प्रगती प्लीज कॉन्टॅक्ट मी. मग कसं वाटतं बघा. छान वाटतं. गिफ्ट कुठे? मला आत्ताच हवंय गिफ्ट दे मला. मी तेवढं मोठं गिफ्ट आहे. ते झालं 1 वर्ष झालं गिफ्ट येऊन दे. नवीन पाहिजे आता. आय एम ओनली गिफ्ट. नो, नवीन गिफ्ट हवं. यू नीड टू ॲक्सेप्ट. हा, वेट करतो तुमच्यामुळे वेट करतो फक्त रात्रीचं बस. आहे की नाही गिफ्ट आहे ना, अजून काय गिफ्ट हवं आहे मला. हा, हे छोट असे बाधा करून नसतं चालत. आम्हाला गिफ्ट ते गिफ्टच पाहिजे. मस्त मटेरियलिस्टिक गिफ्ट पाहिजे. छान. चला आईला मदत करू दे. चला बरं, आई काय करते बघूयात. तिथे अशी बनवून टाकते. हां, उलटी बाजू नाही वाटत तुम्हाला? कुठली अजून बसता का? नाही, मी तिकडे बसणार होती. नाही, बाजूने बसता येतं मला. पण आता घाम बसायला काही तर द्यावं. पहिले काटवारी करायची असतात. मला बी येत नाही बाबा, शिकू राहिली. ठीक आहे आई. ते आता पुरणपोळी वेगळी गोष्ट आहे, खापरावरच्या पोळ्या वेगळ्या गोष्टी आहे. दोघांमध्ये फरक आहे ना. घाम पण येतो ना नुसतं. पोळ्याच नाही करायच्या असतात. कुठे आलं आहे? खूप घाम येतो गेल्यावर. त्याला तेल टाक थोडं. याला तेल टाक, थोडंसं तेल टाक. हो, अशी फिरववर ग, फिरववर. असं वरून टाकून द्यायचं. ते त्याने सुटतं. तू मात करायच्या ना. तसंच आपण पुरणाचं जेवण केलं आणि नवश्या गणपतीला बाप्पांना भेटायला गेलो, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आपल्या छोट्या माकडालाही घेऊन गेलो सोबत. बाप्पांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि मग मयूरला शॉपिंग करायची होती. आणि इथे खूप सुंदर सुंदर असे दगडी बनवलेले जाते, वराटा, पाटा, चूल जे लग्नाच्या रुखवतासाठी वापरू शकतो, किचनमध्ये शोसाठी ठेवू शकतो, अशा खूप ॲट्रॅक्टिव्ह अशा वस्तू होत्या. खूप छान. आय थिंक 120 रुपये पर पीस असं काहीतरी होतं, पण खूप छान वस्तू होत्या त्या. आणि मग मस्त एक मोराचा पीस घेतला, राधे राधे.
आणि निघालो आणि गाडीचा ताबा घेतला मी आणि सचिनला व्हायला लागलं धाक दुख मी कशी गाडी चालवते कशी, पण मी अगदी व्यवस्थित गाडी चालवून जाताना एकदम छान असं मस्त लाइटिंग, छान छान शॉप्स ओपन झाले नाशिकला. आता खूप डेव्हलपमेंट एकदम फास्ट होते. तिचं गाडी चालवणं पाहून ना मी काय सांगू आता, इतकी छान चालवते ना की मी परत माझ्याकडे गाडी घेऊन घेतली आणि नंतर मग आम्ही गेलो घरी बड्डे सेलिब्रेशनसाठी. नंतर आमचं बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट झालं. आज सचिनचा बड्डे आणि सगळेच आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो आणि ते खूप जास्त एक्सायटेड असतात बड्डे सेलिब्रेशनसाठी. त्याला खूप आवडतं सेलिब्रेशन अँड ऑल. सो पहिले आईंनी त्यांचं औक्षण केलं आणि मस्त ते खूप खुश होते, रेडी बिडी होऊन मस्त बसले होते. इट्स ऑल्सो एन्जॉईंग. सो माझ्या मनात जे तुझ्यासाठी काही शब्द येत आहेत ते मी तुला माझ्या कवितेच्या माध्यमातून सांगते. हास्य तुझं असंच कायम खुलत राहो, स्वप्नांना तुझ्या नवी उंची मिळत राहो, प्रेम, आनंद आणि यश तुझ्या पावलांशी राहो आणि तुझा प्रत्येक दिवस असाच सुंदर बनत राहो. विश यू हॅपीएस्ट बर्थडे डिअर. मी असंच आईंनी त्यांना खूप जास्त मस्त पॅम्पर केलं. नंतर मी औक्षण केलं, मस्त त्यांना ओवाळलं. हे तर माझं आय थिंक त्यांचं लग्नानंतरचं पहिला ऑप्शन असेल बड्डे सेलिब्रेशनसाठीचं, बिकॉज फर्स्ट बड्डे जो आम्ही केला तो आम्ही बाहेर केलेला रेस्टॉरंटला. सो ऑप्शन वगैरे नव्हतं केलं आणि हे आमचं ऑप्शनसाठी पहिलाच बड्डे. सो ते एकदम असे एक्सायटेड होऊन माझ्याकडे बघत होते आणि आम्ही मस्त ऑप्शन केलं. हे जे 4 व्यक्ती ना, पप्पा, मम्मी, आदी आणि मयुरी, हे खूप माझ्या जवळचे आहे आणि मला यांच्याशिवाय ना करमत नाही. जर एक जरी पर्सन नसलं ना तरी मला अनकम्प्लीट फील होतं. माझ्यासाठी हे 4च माझी लाईफ आहे आणि यांच्यासोबत जो टाईम मी स्पेंड केला ना बड्डेचा तो खूप छान आणि खूप मस्त होता. खूप मजा मस्ती आणि गप्पा केल्या. यात काही गोष्टी मिसिंग आहे, जसं की पवनची त्या दिवशी ना मेहंदी होती. मेहंदीच्या ठिकाणी तिने माझं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, बट ड्यू टू माय फोन ते जे व्हिडिओज आणि फोटोज होते ते भेटले नाही मला. ते कुठेतरी मिस आऊट झाले म्हणून मला ते काही टाकता नाही आले. बट थँक्यू सो मच एव्हरीवन माझा डे एवढा स्पेशल बनवण्यासाठी, माझ्यासाठी एवढं सर्व करण्यासाठी आणि तुमच्या एवढ्या खूप अशा प्रिय विशेषसाठी. थँक्यू सो मच. नंतर मग लहान बाळ आहे ना गिफ्ट घेऊन आलं, ज्यासाठी मी तिच्या मागं लागलो होतो सकाळपासून की कुठं आहे माझं गिफ्ट. फायनल गिफ्ट आणलं आहे तिने आणि ते गिफ्ट पाहून ना मला पहिले तर वाटलं नाही की ती खरंच वॉच आणणार आहे असं, पण जेव्हा मी ती वॉच बघितली ना सिरियसली खूपच छान होती. जशी मला हवी होती ना वॉच सेम तशी होती आणि आम्ही 2-3 ठिकाणी फिरायला गेलो तेव्हा मला हे अशीच वॉच आवडलेली आणि सेम तिने तशीच वॉच अरेंज केली आणि आणली गिफ्ट म्हणून. खूप छान वाटलं. मॉम डॅडला हे गिफ्ट खूप आवडलं. सकाळी मग लवकर उठलो आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला पवनचा मांडवचा कार्यक्रम होता. मग तिथे गेलो. तिथे सर्व माझ्या पहिले आलेले होते, मी सर्वांमध्ये लेट होतो. मग मस्तपैकी थोड्या गेम्स घेतल्या आणि नंतर मग नाचलो कुदलो आम्ही सर्व.
आमचा नवरदेव तो खूपच जास्त एन्जॉय करत होता. मस्त नाचत होता, कुदत होता, सगळ्यांची गप्पा मारत होता. आणि त्यात आमचा दीपक एक नंबर डान्सर आहे. अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपला संपतोय. नेक्स्ट ब्लॉगसाठी टेस्ट येऊन गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.